हॅलो गायज, वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. तर तुम्ही म्हणत असाल की अरे हे गाडीचं चित्र का दिसत आहे, कारण आम्ही फिरायला चाललो आहे. घरामध्ये इतकी घाई गडबड झाली ना की घरातून व्हिडिओ स्टार्ट करायला टाईमच नाही भेटला. आणि इथे आमचा शंभू बघा सगळ्यांना नुसता टाटा 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 करतोय. सगळं त्याचा टाटा टुटा झालं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो वाकडला आणि वाकडला होतं गाईज. कुठं फिरायला जायचं म्हणलं की हे फिक्स आहे. कसला आलाय ना. आता तुम्ही विचार करत असणार फिरायला म्हणजे कुठे चालली, तुम्हाला तर सांगणारच ना गाईज, कारण तुम्ही तर माझी फॅमिली आहात. तर मी चालले कोकणामध्ये चालले. तर आमच्या शंभूला आनंद बघा किती झालाय, किती नुसता हसतोय. शंभू सोबत मस्ती करता करता तेवढ्यात आम्ही पोचलो हॉटेलला. मग काय हॉटेलला जेवण वगैरे घेतलं. जेवण झाल्याच्या नंतर चालू झालं आमच्या बसमध्ये इथे प्रत्येकाचं इंट्रोडक्शन, कारण सगळेजण एकमेकांसाठी अनोळखी होते, त्यामुळे इंट्रोडक्शन हे चालू होतं इथे. आणि मी पुण्यामध्ये कर्वेनगरला राहतो. सो माझं हे इंट्रोडक्शन आहे, माझी माहिती आहे. सो ठीक आहे. हॅलो गाईज, तर मी आहे स्वप्नाली माने. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला जास्त करून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्यासाठी खूप आवडतं. जसं की फोटोज, ब्लॉगिंग, रील्स या गोष्टी खूप जास्त प्रमाणात आवडतात. तर तीच माझी हॉबी आहे आणि ती मी खूप जास्त प्रमाणात जपते. नाईस. इंट्रोडक्शन दिल्याच्या नंतर चालू झाला इथं आमचा डान्स. गाईज डान्स बघा तो कसा नाचतोय आम्ही छाना छाना. आणि मज्जा करत करत कधी आम्ही मालवणच्या दांडी बीचला पोहोचलो कळलंच नाही गाईज. बोल, तुला काय बोलायचं? आपण कशाला आलोय? आम्ही कशाला आलोय बघा गाईस. कशाला आलोय? बरं का, आम्ही आता बोटिंग करणार. सांग सांग. आता आम्ही बोटिंग करणार, स्विमिंग करणार आणि तुम्हाला आम्ही दाखवणार. हा. कसं? तुम्हाला आम्ही दाखवणार. तर गाईज आम्ही आता या बीचवर आहे ना खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार होतो, जसं की बनाना राईड वगैरे सगळ्या काही गोष्टी करणार आहोत. तर ते तुम्ही बघालच पुढे, पण त्याआधी आमच्या शंभूला बघा तुम्ही. आता मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवणार आहे आणि तो व्ह्यू बघून आहे ना तुम्ही, म्हणजे एक नंबर व्ह्यू आहे आणि तो मी तुम्हाला दाखवते. कसं आहे व्ह्यू? तिकडे सिंधुदुर्ग फोर्ट आहे, तिकडेही जायचं आहे आपल्याला. आणि इकडे शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे, इथेही जायचं आहे आपल्याला. मज्जा करू गाईज, सोबत राहा फक्त तुम्ही. वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या आधी म्हणलं आधी थोडं पोटपूजा करावी, पण त्या पोटपूजा करताना तिथं पोहे दिले होते. त्या पोह्यांमध्ये फक्त हळदच होती. हळद शिवाय काहीच नाही, सगळं कच्चं कच्चं लागत होतं, चांगलंही लागत नव्हतं ते. अजून एक राहिलंय ना, वाडावडी, निस्ती वाडावडी, निस्ती वाडावडी. हो. पाणी बघूनच भीती वाटते बघ. या पळतंय बघ. सोड याला खाली सोड. गाईज आता आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करायला जाणार आणि तुम्हाला आम्ही ती वॉटर ॲक्टिव्हिटी दाखवू. माझं फेस किती काळं झालं आहे, टॅन झालं आहे पूर्ण. एवढं सनस्क्रीन वगैरे लावून काय फायदाच नाही. तर आता इथे चाललोय आम्ही पॅरासेलिंग करण्यासाठी, आणि ती कशी होईल तेही तुम्हाला दाखवूच. पण त्याआधी हे बघा गाईज, इतकं पाणी गार छान एकदम सॅटिस्फाईंग होतं ना. त्या पाण्यातून हातच काढू वाटत नव्हता, पण ते पाण्यात हात घातला की लगेच ओरडायचे, त्यामुळं काढावंच लागला.
आणि त्यानंतर पोचलो आम्ही पॅरासेलिंगच्या तिथे. तो थोडे काही इन्स्ट्रक्शन देत होता, ते फॉलो करावे लागतील वगैरे असं सांगत होता, तेच ऐकत होतो आम्ही. पण त्यांच्या बोटच्या तिथून व्ह्यू बघा गाईज, कसला भारी वाटतं यार, इतकं छान आणि सॅटिस्फाईंग वाटत होतं ना. त्यानंतर आला माझा नंबर पॅरासेलिंग करायचा. खूप जास्त एन्जॉय केलं मी पॅरासेलिंग. गाईज सर्वात मोठं एक मी तुम्हाला सांगते, इथे जेवढ्या पण मी काही वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्यात ना, त्या सगळ्या माझ्या 28 वर्षाच्या आयुष्यात मी फर्स्ट टाईम केल्यात. हे पॅरासायलिंग पण मी फर्स्ट टाईम केलं आहे आणि इतकं छान एक्सपिरियन्स होता ना, खूप जास्त भारी वाटलं. आणि ते इतके वेळा ते डुबवत होते पाण्यामध्ये की पूर्ण ते समुद्राचं खारं पाणी तोंडात नाकात सगळं वाट लागलेली पूर्ण. पण यार एक्सपिरियन्स एक नंबर होता आणि खूप छान वाटलं हे करूनसुद्धा. आणि भीतीही तेवढीच वाटत होती, जितकी मजा येत होती तितकीच भीती पण वाटत होती. बघा गाईज बघा कसं मला त्यांनी फरफटत वरफटत नेलं आहे. म्हणजे पैसे देऊन स्वतःच बुडू बुडू घ्यायचं, हेच कामधंदे माझे राहिले होते, बाकी ते पण पूर्ण केले मी आता. नॉर्मल घ्या, मस्त आहे काय ना, टाईट पकड आपलं. गाईज जस्ट आता पॅराग्लायडिंग करून आलो आहे आम्ही आणि आता आहे बनाना राईड. तर ती राईड मला दाखवता येईल का नाही माहिती नाही, कारण कॅमेरा धरायला तर कोणीच नाही आहे आणि नाही जाणते. दाखवता आली तर मी नक्की दाखवेल 100%. पण ए कुंदन, कसं वाटतंय आता तू बाईक काय जेट्स काही राईड करणार आहेस? खुशी देखो भाई, खुशी देखो इनके चेहरे का. अर्जित गेलाय. गाईज इथे अर्णव अर्चितचं सुद्धा हे सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज ट्राय करण्याचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता हा त्यांचा आणि खूप रिअल होता. माझ्या मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं दोघांनीही आणि दोघांनाही खूप जास्त मजा आली. काय नसतं गाईज अवतार इग्नोर करा. बनाना राईड वगैरे सगळ्या राईड झाल्यात, आता फक्त स्कूबा डायव्हिंग राहिले आणि मला जितकं दाखवण्यात येईल तेवढं मी दाखवेल तुम्हाला. सो बघूया बाबा स्कूबा डायव्हिंग कशी होती. अवतार बघ कसं झालंय. गाईज स्कूबा डाईव्हचे बिल्ले भेटलेत आम्हाला आणि आता आम्ही जाणार आहोत या, नाही थांबा एक मिनिट मी दाखवते. आणि आता जाणार आहोत आम्ही या बोटीने स्कूबा डाईव्ह करण्यासाठी. तर कॉस्ट्युम बिस्ट्यूम तुम्हाला दाखवण्यात येईल गाईस, काय काय आहे तो सर्व काही. हे आमचे गाईड आहेत गाईड्स. मजा येणार आहे. करू गाईस करू, पहिल्यांदा करतो
फर्स्ट ट्राय गाईज. रिव्ह्यू दे होंडाचं ते म्हणे वापस आलाय. यमराज होता का तो? पहिली बार में ऐसा हो गया तेरा. मी पाण्यामध्ये एक जण असं आहे आणि लगेच असं करतोय. कोण होतं रे लगेच असं करतोय. पहिलं असं केलं लगेच असं केलं. तोंडाने ना मोठा श्वास घ्यायचा. हा तोंडाने घ्यायचा आणि तोंडाने सोड. असं लगेच घेऊन सोडायचं नाही. मोठा घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. मग ते मेंटेन राहतं. पाण्यात कोण आलेलं पहिलं काय माहित नाही मला. ते स्वतःहून लगेच काढतात का तुम्ही निघताय? नाही त्या रिव्ह्यू खाली तुम्हाला स्वतःहून काढलं की तुम्ही सांगितलं की स्वतःहून भाई आलाय? असा श्वास. हो कोण आहे का अजून? मग आम्ही आहोत. येतो त्याला 500 हे टाकतो. खाऊ मासे येतात टाकतो. मधून ती. हा का? स्कुबा डाईव्ह करण्याचा सुद्धा हा माझा फर्स्ट टाइम होता गायज. आय एम सो एक्साइटेड. मी लय एक्साइटेड होते हे करण्यासाठी. थोडे हे 178 आहे माझा नंबर. मला पहिल्यांदा हे झालं uncomfortable श्वास. पहिला ना ते ऑन नव्हतं. मी का नाही ना नंतर चालू केलं. आपोआप तोंडाने श्वास येतो. हे दाबतंय. तोंडाने श्वास घे का? तोंडाने आणि इथे ते गाईड मला सांगत होते की श्वास कसा घ्यायचा, काय कसं करायचं, सर्व काही. पण तिथेही मी माझी एकदा माती खाल्लीच. एकदा पाण्याखाली बुडवलं आणि पुन्हा बाहेर आली तर नको मला भीती वाटते म्हणून हे करत होती. पण तो गाईड खूप चांगला होता आणि त्यांनी खूप असं म्हणजे नाही का मला पुश केलं की नाही मॅडम तुम्ही करू शकता. म्हणून मी स्कुबा डाईव्ह कंप्लीट केली. आणि कंप्लीट अशी केली की मी पूर्ण समुद्राच्या तळाशी गेलेली पूर्णपणे. तुम्ही बघा पुढे. आणि समुद्रामध्ये गेल्यावर माझा व्ह्यू असा काहीसा होता गाईज.
आजपर्यंत मी मच्छी बघितलीच नव्हती, तर मी मच्छी खाल्ली पण होती, पण ती मेलेली मच्छी खाल्ली होती. म्हणजे समुद्रात जाऊन माशांना असं जिवंत बघणं, त्यांचं अस्तित्व, हे खूप भारी होतं माझ्यासाठी. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स माझा बेस्ट एक्सपिरियन्स झालेला आहे गाईज. पूर्ण डुबली. नाही. आणि फायनली त्यानंतर मला त्या गाईडने समुद्राच्या एकदम तळाशी नेऊन आणलं. आणि तिथे माझे कान इतनावर इतका प्रेशर पडला ना गाईज, की अक्षरशः माझे कान असे वाजायला लागलेले समुद्रामध्ये. नाही भीती वाटत आहे एवढी. तर खाली गेलो कानावर प्रेशर येतं, कान एकदम दुखले हे इथे पूर्ण. परत जाणार एकदम लास्ट पर्यंत गेली खालपर्यंत. खाली हो पूर्ण पाहिलं, एक नंबर होतं ते बघायला. ते कान दुखले. मी पण या गोष्टीला सपोर्ट करील. कोणती करायला पाहिजे. आमच्याकडे 4-5 ब्लॉगर आहेत. हो डान्स करत तूच करत नाही डान्स. फक्त आता आम्हाला हे पाहिजे व्हिडिओ. नाही. ऐका ना, परत एकदा होते की आता बनाना परत एकदा. नाही आता लय चिपचिप झाले. काय होत नसते, आजच्या दिवस होईल. काय होत नसते, सारखं कुठं चांगलं असते. काय डॉल्फिन दिसते नाही तिथं. डॉल्फिन किती शोधायला लागला. मी तर जलपरी शोधत होती. जलपरी नाही भेटली, पण तिथं ते शेवाळ मिळालं. कसला झेब्रा काही समथिंग पट्टे होते त्या मच्छीवर. हा एवढंच, एकच ते पण दुसरं असं वेगवेगळं नाही दिसलं. काहीच नाही. जेलीफिश दिसायला पाणीच हिरवं होतं. मम्मी आली आणि बिचारी उलट्याच करते आल्यापासून. खूप जास्त घरातून ठरवून आलेली, एन्जॉय करील, असं करील तसं करील, आणि इथं येऊन फक्त उलट्या करतीये. बर खराब झाली हालत तिची. बघू थांब मेडिकलमध्ये गेल्यावर औषधं आणू. हे बघ बँडवाले चॅनल कोणता? स्वप्नाली ब्लॉग्स. त्यावर येईल ना. अक्की त्या मॅडमचं नाव टाकता म्हणजे वृषाली मॅडम. वृषाली मॅडम काय? आयटी ना मॅडम. व्लॉग बनवू. तुमचा डिस्काउंट द्यायला पाहिजे तुम्ही. वरती जाऊ दे, एखादी पार्टी चल ना तू ने मी बसते. आणि बिल ते भरणार आहेत. व्हिडिओ पाहिजे ना. त्याचा काय डायरेक्ट खाली जाणं तर डायरेक्ट असं करणं. बनाना राईड मध्ये झाला तरी करत होता. कुठून घेतलंय? एक काम करा, मॅडमला घरी सोडून द्या. आयफोन मध्ये पण डॉक्युमेंट्स नाही पाठवले तर व्यवस्थित. सकाळचा ब्रश करून आता रेस्ट करायचे. जेवून रेस्ट करायचं. आणि गाईज फायनली आम्हाला रूम अलॉट केल्यात आणि या आहेत रूम इथेच. गाईज हा आहे आमचा स्टे. इथे असणार आहे आमचा स्टे. आणि इथे हे सगळे लोक जेवत आहेत. आता काहीच आता आम्ही आलोय मेनू करायला. काय करायला? मेनू पोट भरायला. ओहो इंग्लिश वीक आहे तुझी जरा. आता आम्ही आलोय लंच करण्यासाठी.
बट इथे फक्त व्हेजच मेन्यू आहे आता सध्याला. तर मी विचारले त्यांना की नॉनव्हेज कधी आहे म्हणून, तर ते म्हटले की संध्याकाळी आहे, रात्री आहे. तर मग म्हणून मग आम्ही ठरवलं की ठीक आहे इट्स ओके, रात्री खाऊया वगैरे. पण ही ट्रिप आम्ही एका कोणाकडून एजन्सी असते त्यांच्या थ्रू आम्ही ही ट्रिप हे केलेली. थोडं म्हणजे असं नाही की म्हणजे 100%तली 50% व्हेरी गुड आहे, पण 50% खूप वर्स्ट सर्विस दिली यांनी. की बिकॉज ऑफ जसं की सकाळी आल्या पहिले रूम्स ब्रश वगैरे फ्रेश होण्यासाठी नाही दिलेले आहेत त्यांनी, डिरेक्टली बीचवर नेलेलं आहे. आणि तिथून त्यानंतर माझ्या मम्मीला पण खूप जास्त त्रास, वॉमिटिंग वगैरे होत होती, बट काहीच रिस्पॉन्स नाही. ठीक आहे, त्यांनी मेसेज वगैरे केलेले की टॅबलेट्स वगैरे घेऊन या, पण आमची चुकी, आम्ही नाही घेऊन आलो. बट थोडं तरी ॲटलिस्ट त्या व्यक्तीला तरी त्यांनी रूम अलॉट करायला हवी होती, हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. बट ठीक आहे, आता मम्मी तर अजून जेवत पण नाही आहे, कारण मम्मीला खूप जास्त पित्ताचा त्रास झालेला आहे. आणि मम्मीसाठी सुद्धा ज्या आम्ही राईड केल्यात ना त्या सर्व राईड्स मी बुक केल्या होत्या. बट विषय असा झाला आहे की मम्मी त्या ह्याच्यातच नाही आहे की ती करू शकेल वगैरे, म्हणून राईडमध्येच आली नाही मम्मी. सो तिचं हे झालेलं आहे. आम्ही तब्येत खराब झाली आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला बोलतो. जेवणही दाखवते मी कसं आहे. नाश्ताही चांगला नव्हता काहीच, पण आता जेवण दाखवते कसं. सगळं बॅड. काहीच जेवण वगैरे झाल्यानंतर त्या गाईडनेच स्वतः मम्मीसाठी टॅबलेट्स वगैरे आणून दिलेले आहेत. मम्मी मम्मी गोळ्या खा दर ह्या. उठ, गोळी खा, बरं वाटेल जरा, मग जेवशील ग तू. परत जेवण नाही भेटणार ग. जर उठ. रूम टूर मी दुसऱ्या दिवशी दिलेली आहे म्हणून मम्मी बसलेली दिसते. मम्मी व्यवस्थित झालेली दुसऱ्या दिवशी. तर गाईज आता आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला खूप काही गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत हे बघायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट व्लॉग कंटिन्यू करा. सो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय बाय.